नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, पाहून हे दुर्लक्ष करू नकोस. तू माझा बाळ आहेस. मी तुझ्यासाठी रोज नवीन योजना आणत आहे. ती योजना तू स्वीकार कर. स्वामी म्हणतात, काळजी करणे थांबव. येत्या आठवड्यामध्ये तुझे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे. तुझ्यासाठी नवीन संधी आयुष्यात चालून येणार आहेत. तुझ्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत. तुमची जी कामं खूप वर्षापासून अडकली आहेत ती मी आजच मार्गी लावणार आहे. तुला माझ्यावर विश्वास असेल तर हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या. तुमची प्रार्थना माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि तुमच्या प्रार्थनेला मी एका क्षणामध्ये उत्तर पाठवून देत आहे. आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी हा एक चमत्कार आहे. तो तुम्ही आनंदाने स्वीकार करा. समोरचा व्यक्ती कोण किंवा कसाही असला तरी त्यांच्याशी नेहमी आदराने वागावे. आयुष्यात त्या व्यक्तीच्या कधीच मागे लागू नका ज्यांना तुमच्या भावनाची आणि मनाची किंमत नसते. आपली कवडीचीही किंमत न करणाऱ्या, आपल्याला गांभीर्याने न घेणाऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करणे हे आपल्या आयुष्यासाठी कधीही प्राधान्य देऊ शकते. कारण त्यांच्यासाठी आपण जितका वेळ द्याल तितके आपले आयुष्य त्यांच्या मागे लागून व्यर्थ जाते. त्यांच्या लोकांकडे आकर्षित होऊ नका ज्यांना तुमच्याबद्दल काहीच भावना नाहीत. भले ते कितीही श्रीमंत आणि कितीही सुंदर असतील, परंतु लोखंडाप्रमाणे जगाकडे आकर्षित होण्यापेक्षा स्वतःच लोहचुंबक बनावे व जगाला आकर्षित करावे. हीच उच्च आत्मसन्मानाची गोष्ट आहे. जशास तसे वागायच्या भानगडीत पडू नका. आपली व त्यांची लेवल सेम होते आणि आपली ताकद जाते, वेळ जातो आणि आपला मनस्ताप होतो. ते सगळेच त्याऐवजी जिथे पाहिजे तसे वागणूक भेटत नाही तिथून निघून जा. गाढवाला गुळाची चव नसते. किती पण भारी पॅकिंग असली आणि कितीही आपण त्याच्यापुढे गुळाचे पाकिट ठेवले तरीही ते त्यांना जायच्या जागी जातच असतात. त्यामुळे ज्या लोकांना तुमच्याबद्दल आणि तुमच्या चांगल्या वर्तणुकीची किंमत नाही त्यांच्यासोबत तुम्ही कधीही राहू नका. लोक तुम्हाला नाही तर तुमच्या पदाला, तुमच्याकडच्या पैशामुळे तुम्हाला महत्त्व देतात. गरीब झाल्यामुळे कोणीही तुम्हाला किंमत देत नाही. त्यांना मदत करण्यासाठीही तुम्ही धावून गेलात तरीही तुमच्या वाईट वेळेला ते डोकून पाहणारही नाहीत. हा विचार मनामध्ये ठेवून तुम्ही स्वतःचं एक स्थान निर्माण करा आणि तुमचं ते स्थान निर्माण करण्यासाठी मी तुमच्या पाठीमागे सतत उभा आहे. लोक तुमच्याशी तशीच वागणूक करतात जशी तुम्ही त्यांना तुमच्याशी वागण्याची परवानगी देतात. तुमचे मित्र सारखे तुमचे पैसे बुडवतात, वेळेवर पैसे देत नाही. बॉस काही चूक नसताना ओरडतात कारण तुम्ही त्यांना तसे वागू देतात. आधी स्वतःला रिस्पेक्ट द्यायला शिका, मग लोकांकडून अपेक्षा करा. एकदा तुमची किंमत ठरवा आणि डिस्काउंट देणे बंद करा. लोकांना तुमच्या स्वभावाचा आणि तुमच्या चांगुलपणाचा इतकाही गैरफायदा घेऊ नका की तुमच्या जीवनाचे निर्णय ते स्वतःच घेत राहतील आणि तुम्ही फक्त एक गुलाम होऊन चालाल. किती पण प्रेम करा, काळजी करा, पण साप तर चावणारच असतो. लोक परिस्थितीनुसार कधीच नाही वागत. उलटे परिस्थिती लोकांचे खरे रूप उघडे करते. वाघावर उपाशी राहायची परिस्थिती आली तरी तो गवत खात नाही. तुमचा प्रामाणिकपणा, हा कुत्रा आठवडाभर उपाशी असेल तरी तो तुम्हाला चावायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे तुम्हीही तुमचे प्रामाणिकपणा इतकाच ठेवा की लोक तुमच्यावर चावा घ्यायला धावणार नाहीत. तुम्ही सहमत असाल तर हा संदेश प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका. तुमचे मत काय आहे ते नक्कीच स्वामींपर्यंत पोहोचवा. आजकाल लोकांना तुमचे अंतर्मन पाहायला वेळ नाहीये म्हणून चांगले कपडे घालत जा. पोलीस इन्स्पेक्टरने युनिफॉर्म ऐवजी साधे कपडे घातले तर त्याला कोणी साधा हवालदार सुद्धा म्हणणार नाही. चांगले कपडे घालणे म्हणजे
स्वतःची रिस्पेक्ट करणे होय. लोक आजकाल तुमच्या वर्तणुकीनुसार तुम्हाला जज करत नाहीत, तर तुमचा पैसा, धन, दौलत, तुमचे पद याकडे पाहून तुमची प्रतिष्ठा ठरवत असतात. त्यामुळे राहणीमान आणि वागणूक अशी ठेवा की चार चौघांमध्ये तरी उचलून दिसली पाहिजे. आपले मन फक्त स्वच्छ ठेवून चालत नाही, आपले वर्तणूक ही स्वच्छ असावी लागते. परंतु याची किंमत त्याच लोकांना असते ज्यांना त्यांची कदर आहे. कुणावरही विश्वास ठेवू नका, पण स्वतःवर मात्र विश्वास इतका ठेवा, नाहीतर वांदे होतील. स्वतःशिवाय देवावर विश्वास ठेवा, पण म्हणून लगेच स्वतःला देव समजू नका. कधीही मनाविरुद्ध वागू नका किंवा अगतिक होऊन एखादा निर्णय घेऊ नका. नेहमी सतर्क राहा, हुशार राहा. कुठल्याही कामाचा नकारात्मक वृत्तीने विचार करू नका. प्रत्येक कामामध्ये सकारात्मकतेने प्रयत्न करा, कारण अशा व्यक्तीमुळे आपसुद्धा नकारात्मक विचार करू शकतो. त्यामुळे अशी व्यक्ती आपल्याला नुकसान करू शकते. त्यामुळे नेहमी सकारात्मक वृत्तीच्या लोकांसोबत राहा. किंमत एवढीही ठेवा की जिच्यासमोर नशिबाला झुकावे लागेल. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी आणि आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी आपण स्वतःमध्ये तयार करावी. कारण हे जग तुम्हाला तुमच्या पैसा आणि तुमच्या हिंमतीनुसार व्हॅल्यू देत आहे. तुम्ही अशी तुमची किंमत तयार करा की जिथे जाल तिथे लोकांनी तुमची वाहवा केली पाहिजे. चांगले वागणे हे जरी आपले संस्कार असले तरी अत्याचार आणि चुकीच्या गोष्टी सहन करू नका. कारण जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कानाने बहिरे व्हा. कारण काही मोजकेच माणसे सोडली तर बाकीचे मनोबल दुबळे करणारे असतात. त्यांचा विचार जीवनात कधीही करू नका आणि तुमचा मार्ग तुम्ही सोडून प्रत्येकाच्या मागे धावणे बंद करा. जीवनामध्ये जर तुम्हाला काही साध्य करायचे असेल तर फक्त स्वामी नामाचा आधार घ्या आणि त्यानुसार वर्तणूक ठेवा. तुमचे जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या जीवनामध्ये सुखाच्या संधी आल्याशिवाय राहणार नाहीत. इतका तुम्ही विश्वास ठेवून तुमचे कार्य करा. बाकी सर्व स्वामींवरती सोडून द्या. स्वामी तुमच्या जीवनामध्ये नवीन संधी आणि नवीन दिवस आणल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप